लाडक्या बहिणीसाठी शेवटी खुशखबर ही आलेली आहे। अखेर आता बहिणींची प्रतीक्षा ही संपलेली आहे। कारण की मित्रांनो, आता जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 12वा हप्ता 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। याबाबत स्वतः मंत्री आदित्यताई तटकरे यांनीच माहिती दिलेली आहे। मित्रांनो, त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आता या ठिकाणी जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वितरित केला जात आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी आता शासनाकडून अधिकृतपणे निधी वितरणाचा GR देखील काढण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 30 जून 2025 रोजी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा GR काढण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे। हा GR 30 जून 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो, आता 100% लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा केले जाणार आहेत। आणि हे पैसे मित्रांनो उद्यापासून म्हणजे 2 जुलै 2025 पासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेला आता या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्या आनंदाने देखील आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जाणार आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जो काही होता तो मे महिन्यामध्ये न देता 2 जून रोजी देण्यात आला होता आणि त्याचे कारण देखील हेच होते मित्रांनो की त्या ठिकाणी देखील आता कारण की त्या महिन्यात देखील जो काही मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जो काही निधी होता तो या ठिकाणी लेट वितरित करण्यात आला होता, म्हणजेच लेट मंजूर करण्यात आला होता। त्यामुळे मे महिन्याचा जो काही हप्ता होता म्हणजेच 11वा जो काही हप्ता होता तो महिलांना 2 जूनला मिळाला होता। अगदी त्याचप्रमाणे आता या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता देते वेळेस देखील या ठिकाणी निधी जो काही आहे तो लेट मंजूर करण्यात आल्यामुळे आता या ठिकाणी देखील जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 2 जुलै 2025 पासून वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। कारण की आता फायनली या ठिकाणी 30 जून 2025 रोजी जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून निधी वितरित करण्याबाबत GR काढण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 100% लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा 2 तारखेपासून वितरित केला जाणार आहे। आणि मित्रांनो, हा हप्ता सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। एकही महिला या योजनेतून वगळण्यात आलेली नाहीये। फक्त ज्या महिला या ठिकाणी सरकारी कर्मचारी होत्या म्हणजे ज्या महिला स्वतः या ठिकाणी सरकारी नोकरीवरती होत्या फक्त अशाच 2500च्या आसपास महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। त्या व्यतिरिक्त दुसरी एकही महिला या योजनेतून वगळण्यात आलेली नाही। त्यामुळे सर्वच महिलांना या ठिकाणी 2 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेला सुरू होऊन या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्या आनंदाने देखील आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे। त्याबाबत आदित्यताई तटकरे काय म्हणतात बघा। 1 वर्ष महिला सक्षमीकरणाचे, 1 वर्ष सामाजिक बदलाचे, 1 वर्ष लाडक्या बहिणींच्या भरभराटीचे। दिनांक 29 जून 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योती पेटवली। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्याच ताकदीने सुरू आहे। आज या योजनेची वर्षपूर्ती होत आहे। या 1 वर्षात मी महाराष्ट्रात गावोगावी गेले, अनेक लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला। त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला आहे याची जाणीव झाली। कोण या रकमेतून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे, कोणी सन्मान निधीतून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे, तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींनी एकत्र येत मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे। या सर्व यशोगाथा ऐकतानाच नेहमीच वर अभिमानाने भरून येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची महिला सक्षमीकरणाची ही ज्योत गावोगावी घरोघरी नेण्याची संधी मला या माझ्या सहकाऱ्यांना मिळाली ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची बाब आहे। ही यशोगाथा लिहिण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व या यशाच्या खऱ्या नायिका असलेल्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार। म्हणजे मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेला सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आता जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 2 तारखेपासून वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। कारण की आता या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यासाठी शासनाकडून 30 जून 2025 रोजी निधी वितरणाबाबत GR देखील काढण्यात आलेला आहे। म्हणजेच आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारे महिलांना वाट पाहावी लागणार नाही। कारण की निधी आल्यामुळे आता इमिजिएटली म्हणजेच लगेच या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये हे जमा होणार आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ,
बुलढाणा, अमरावती जेवढे पण जिल्हे असतील मित्रांनो, त्या सर्व जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे। अगोदर या 9 जिल्ह्यांमध्ये होईल किंवा अगोदर या 12 जिल्ह्यांमध्ये होईल असे काहीच नाही। सर्वच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी एकत्र बहिणींना पैसे हे मिळणार आहेत, परंतु पैसे हे सगळ्यांचे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे कुठल्याही बहिणीने आता या ठिकाणी काळजी करू नका, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि फायनली आता या ठिकाणी जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता बहिणींच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे। परंतु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता जेवढ्या पण महिला या ठिकाणी शेतकरी असतील, म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती शेतजमीन असेल आणि त्या महिलांना या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो त्यांना मिळत असेल, म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये त्यांना या दोन्ही योजनांतून मिळत असतील, तर अशा बहिणींनी लक्ष द्यायचे आहे। कारण की बऱ्याचशा महिलांच्या या ठिकाणी कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत। परंतु बहिणींनो, तुम्ही तुमचे अकाउंट जर चेक केले तर त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होतो त्यावेळेस त्या दिवशी त्या तारखेला तुमच्या बँक खात्यात 500 रुपये जमा झाल्याची एंट्री तुम्हाला दिसणार आहे। कारण की तुम्हाला फक्त आता या योजनेअंतर्गत 500 रुपयेच मिळणार आहेत। ज्या महिला या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ त्यांना मिळत आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये हे मिळणार आहेत। त्यामुळे महिलांनी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेन्शन न घेता, घाबरून न जाता तुम्हाला आता या योजनेतून 500 रुपये मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता फायनली लाडक्या बहिणींची जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहण्याची प्रतीक्षा संपली आहे आणि आता उद्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे।